आज सर्वदूर डिजिटल क्रांती आली आहे. यातच स्वच्छता आणि सौंदर्यीकरण याकडे सुद्धा शासन प्रशासन अधिकाधिक लक्ष देत आहे. परंतु या डिजिटल क्रांतीमध्ये अनेक प्रकारचे नुकसान आणि जीवितहानी होताना दिसत आहे. शासनाकडून अनेक योजना राबविल्या जातात. यामध्ये इलेक्ट्रिक खांबावर असलेले वायर हे आता अंडरग्राउंड करण्यात आलेले आहे. त्यामुळे गावाच्या सौंदर्यात वाढ होते. परंतु मोबाईल नेटवर्क कंपनी आणि केबल नेटवर्क यांच्या वायरांनी संपूर्ण गावाला जखडून ठेवलं असून संपूर्ण जिल्ह्यामध्ये प्रत्येक इलेक्ट्रिकच्या खांबावर नगर परिषदेच्या खांबावर वायर लटकलेली दिसून येईल. अशा या खांबावर चढून ही लोक वायर लटकवतात. यात जर का कोणाची जीवितहानी झाली तर याला जबाबदार कोण? या अगोदर सुद्धा शेगाव येथे प्रमुख चौकात डिजिटल बोर्ड लावत असताना एका व्यक्तीचा जीव गेला होता. तरी सुद्धा अधिकारी या सर्व गोष्टींकडे कानाडोळा का करतात हे समजेनासे झाले आहे. शिवाय या इलेक्ट्रिकच्या खांबावर असणाऱ्या वायरिंग पासून MSEB ला कोणताही आर्थिक फायदा होत नसून उलट नुकसानच आहे. या अगोदर सुद्धा जिल्ह्यामध्ये केबल वार घडून आला होता. त्यावेळेस खामगाव मतदारसंघाचे आमदार दिलीप कुमार सानंदा यांचं संपूर्ण नेटवर्क जिल्ह्यामध्ये पसरलेलं होतं आणि त्याचा विरोध करून स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर यांनी या सर्व वायरिंग या खांबावरून काढायला लावल्या होत्या, कारण त्या अवैध होत्या. त्यामुळे आज ही म्हणायची वेळ आली आहे, काय अधिकारी चुपचाप मध्ये या कंपन्यांकडून किंवा कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांकडून आपले खिसे गरम तर करीत नाही ना? म्हणजे कंपनी उपाशी आणि कर्मचारी तुपाशी. कारण वरवट रोडवर असलेले 133 kV चे सबस्टेशन आहे. तेथूनही या वायरिंग खांबांवर बांधलेली आहे. एवढेच नाही तर जिल्ह्याभर 440 व्होल्ट असलेल्या खांबांवर सर्रासपणे ही वायर बांधलेली दिसते. याबाबत अधिकाऱ्यांना विचारले असता आम्हाला काही बोलण्याचा अधिकार नाही असे उत्तर मिळते. त्यामुळे कुठेतरी दर महिन्याला चांगलंच पाणी मुरतंय असं वाटतं. तरी या सर्व वायरिंग अधिकाऱ्यांनी जनहिताच्या दृष्टिकोनातून काढायला हव्यात अशी जिल्ह्यातील सुज्ञ नागरिकांमध्ये आणि राजकारण्यांमध्ये चर्चा रंगलेली दिसून येत आहे. महेंद्र मिश्रा, विदर्भ न्यूज, शेगाव.